ठरलं तर मग उद्याच्या म्हणजेच 11 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. महिपत आणि नागराज सर्व काही सांगतात. महिपत आणि नागराज, आम्हीच हिला तन्वी किल्लेदार म्हणून आम्ही घरामध्ये आणले, पण आम्हाला काय माहीत होते ही नाग म्हणून, साप म्हणून, नागिन म्हणून माझ्याच घरामध्ये बसणार आणि माझ्याच जीवाशी बेतणार. मी रविराजला मारण्यासाठी गेले 20 वर्ष प्लॅन करत होतो, पण सर्व प्लॅन माझे फेल जात होते. पण त्याच वेळेला या खोट्या बबली लोखंडेला समजले मी महिपत मिळून रविराजला संपवण्याचा प्लॅन करत आहेत आणि हिला माहीत झाले. आणि त्याच वेळेला तन्वी किल्लेदाराचे गाठोडे घेऊन ही माझ्याकडे आली आणि आम्ही त्याच वेळेला ठरवले हिला तन्वी किल्लेदार म्हणून सुभेदारांच्या घरी पाठवायचे आणि सर्व खेळ संपवायचा. हिची ही गोष्ट आम्हाला खूप महागात पडली. आम्हीच हा प्लॅन केलेला होता. तर रविराज अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू सांग काय यामध्ये सत्य आहे? तू DNA ची टेस्ट केलेली आहे ना? त्या रिपोर्टवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यावर अर्जुन रविराजला म्हणतो, सिनियर तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? त्यावर प्रतिमा अर्जुनला म्हणते, अजून काय ऐकायचं राहिलेलं आहे? सर्व तर झालेलंच आहे. हिच्या सर्व पापाचे घडा भरलेला आहे. आम्ही ऐकण्यासाठी तयार आहोत. त्यावर अर्जुन सायले म्हणतात, तुम्हाला जे ऐकायचं आहे ना ते अगदी सत्य आहे. ही जी प्रिया किल्लेदार म्हणून आपल्या घरामध्ये आलेली आहे ना, ही प्रिया किल्लेदार नाही, ही बबली लोखंडेच आहे. आणि हे आता DNA मध्ये पण स्पष्ट दिसत आहे. रिपोर्ट खरे आले आहेत. तर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर रविराज अर्जुनला म्हणतो, मग खरी तन्वी कोण आहे? तर हे सर्व काही महिपत आणि नागराजला माहीत असते खरी तन्वी कोण आहे. तर नागराज सर्वांना सांगतो, हीच तुमची मुलगी आहे सायलीच तुमची खरी तन्वी आहे. हे ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यासोबतच खूप आनंद होतो. आता खूप वर्षानंतर हा सत्याचा उलगडा झालेला असतो आणि खऱ्या रविराजला सायली ही मुलगी खरी भेटलेली असते. सायलीच ही खरी तन्वी असते. आता सर्व घरच्यांसमोर आलेले असते. आता उद्याच्या भागामध्ये अजून आनंद कसा व्यक्त करणार? सायली हीच खरी तन्वी आहे. प्रत्यक्षात तिला मुलगी मानतच होते, पण खऱ्या अर्थाने आता तीच मुलगी आहे आणि अर्जुनला त्याचं लहानपणीचं प्रेम खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे. या गोष्टीचा सर्वांना कशा प्रकारे आनंद होणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.